नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व छान असाल, मजेत असाल. तर आज मी बनवणार आहे नाचणीचे लाडू. हो, नागलीच्या पिठाचे लाडू. आणि कसे बनणार आहे ते काहीही मला माहीत नाही आहे, पण आजी, आई आणि हे मला सांगणार आहे ते कसे होणार ते बघूयात ते आता कसे बनत आहेत. चला मग तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि कसे बनतात ते तुम्हीही मला कॉमेंट करून कळवा. व्हिडिओ कसा वाटतो तेही कॉमेंट करून कळवा. चला मग बनवायला सुरुवात करूया. तर इथे ना कढई थोडीशी तापू द्यायची आहे. तर थोडीशी तापल्यानंतर त्यात तूप घातलं आहे मी. तुपामध्ये 1 वाटी आहे ना नागलीचं पीठ घातलं आहे. ओके, तर ते चांगलं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. मी छान असं परतवून घेतलं. ते थोडं पण असं कच्चं राहिलं ना की लाडू आहे ना असा छानसा लागत नाही. हां, तर इथे छान मी परतवून घेते आहे. आणि त्यामध्ये ना थोडेसं बदाम आणि मनुके पण मी घातलेत, तुम्ही बघू शकताय. तर त्या पद्धतीनं आणि मी छान परतवलं आहे याला. जेवढं असं परतल्या जाईल ना तेवढा लाडू छान लागतो. ओके, मी हा ना अगदी पौष्टिक लाडू आहे. तुम्ही रोज जरी खाल्ला ना असा जेवणानंतर तरीही चालतं आहे. तुम्हाला छान असं प्रोटीन भेटत जाईल. त्यानंतर मी छान आहे बघा इथे परतवून घेतलं आहे. ते काढून घ्यायचं आहे एका ताटलीमध्ये, प्लेटमध्ये. त्यानंतर त्यामध्ये मी गूळ घातला आहे. आता कोणी कोणी साखरही घालतं, पण मला म्हणजे साखर नको होती त्यामुळे मी गूळ घातला इथे. ओके, तर आता हे मिश्रण आहे ना चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे छान, आणि नंतर त्याचे लाडू बांधायचे आहे. तर या पद्धतीने काही मी असे छोटे छोटे लाडू करून घेतले आहे. मग आता आपण आहे ना आजींना, आईंना आणि यांना म्हणजे माझ्या आहूंना लाडू देऊयात आणि विचारूयात कसे झालेत ते बघू. आता ते काय म्हणतात, त्यांना कसे वाटतात ते लाडू. लाडू कसं झाला सांगा. बाई किती छान केला का. बांधता आला का तुला? बांधता आला बाई. माय काय इडू काढते का नाता येईल ना ग. हो, काय हा सांगते ना. अगं लय सुंदर झाला खरंच खूप छान झाला. कशी त्यात तूप टाकलं ना. हो, आणि मनुके. हो, आणि अजून काय? बदाम आणि पिठी साखर नाही, गुळ घातलाय. गुळ घातला ना. हो. खूप सुंदर झाली ना. खरंच छान झालं. की फक्त व्हिडिओ काढते म्हणून सांगतात मला? नाही ना, व्हिडिओचं जाऊ दे तिकडं, पण छान झाले बा असं मी सांगते तुला. व्हिडिओचं जाऊ दे म्हणते, व्हिडिओचं नाही काही, पण हे छान झालं खायला. अच्छा, आता घरी मी अशीच करीन. नक्की करा. नक्की कर ना. अगं पाय दुसरं काही टाकेल. आई आता तुमचा रिव्ह्यू. छान दिसतायत तुम्ही. मस्त. कसं झालंय आई? खूप सुंदर झाली. खरंच खरंच छान झाली. हा का? मस्त वाटते खायला. आता रोज एक एक खात जा, तुमचं रक्त वाढेल. हिमोग्लोबिन मस्त झाली. छान झाले. एकदम सुंदर. 1 किलो गुळ आणते, हा. नागली आणते, ठीक आणि आहे. तुझं तूप वापर. तुमचा गुळ तुम्हालाच राहू द्या. हा? मला नको. मी आहे तर मला खाऊ घाल. ठीक आहे, ना नक्की. बाई मानात सुनाने मला काय काय खायला घातलं. मागच्या मग सुना म्हणा वाळून आली, म्हणलं का तिने मला भाकरी नाही घातल्या, काही वाळून आली तर मानात सुनाला लागलं ते घातलं मला. म्हणे तुम्ही का बरं अशा बारीक कोण आल्या. म्हणलं अगं माहित तब्येत खायची तर काय बारीक कोण आली मी. म्हणून मी आहे ना, तो तू काय करायचं, 1 किलो नागली भाऊला जाऊन आणायला येते, 1 किलो गुळ आण बाबा, आणि तुझं तूप वापर. मी 15 दिवस राव, महिनाभर तेव्हा मला खायला घाल. बस एवढंच म्हणायचंय मला. असं छान छान खाऊ घाल. तुम्हाला काय खायचं ते सांगा ना तुम्ही. तुम्हाला काय खायचं ते सांगा मला. काय नको मला, फक्त हे लाडू आणि त्या काल भजे कोणते काढले तिथं ज्वारीच्या पिठाचे. ज्वारीच्या पिठाचे, ते मला खाऊ घाल बाबी. 2 पण मला दुसरं काहीच आवडत नाही. ठीक आहे, काहीच आवडत नाही मला, फक्त ज्वारीच्या पिठाचे भजे आणि नागलीचे लाडू. ठीक आहे. ठीक आहे ना. तुम्हाला काय खायचं? तुला काय खायचं सांग. आई तेच आहे. आई म्हणतात काहीच नको. तिला काहीच नको. आता अहोंना देते, ते काय म्हणते बघूया आता. अहो ऐकतायत का? बोल ना. हे घ्या लाडू. काय हे? नाचणीचा लाडू. नाचणीचा? मी तर पहिल्यांदा ऐकतोय हे. नागलीच्या पिठाचा. होतो लाडू? हो, खाऊन तर बघा आणि सांगा कसं झाला ते. आणि हे कोणी बनवले? कोण बनवणार आहे दुसरं? मी बनवलंय. चक्क तू बनवलेस? कोण बनवणार आहे? वाव, खूप छान झालं. आणि ना
रव्याचे लाडू नको करत जाऊ, हेच लाडू बनव. खरंच यम्मी आहे, खरंच खूप छान झालं. खरं खरं सांगा. रव्याच्या लाडूपेक्षा खूप छान आहेत, खूप छान. पौष्टिक आहे ना. आणि पौष्टिक तर आहेतच, पण ते टेस्टी खूप आहे आणि खायला जी मजा येते ना, आहा, वेगळीच मजा आहे. आणि तू जे बनवते ना ते चांगलंच बनवते बाळा. थँक्यू. माझं पिल्लू. थँक्यू. चला मग ब्लॉग आवडल्यास लाईक नक्की करा आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन छानशा. तोपर्यंत बाय बाय, खुश राहा.